स्ट्रेच लाईक अ कॅट. आपण जी सकाळी 1 तासाची एक्सरसाइज करतो आणि त्यानंतर आपली जी प्रोसेस असते स्ट्रेचिंगची, तर ती स्ट्रेचिंग किती महत्वाची आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. तर ते आज आपण बघणार आहोत. आपण मांजर किंवा कुत्रे बघितले असतील सकाळी सकाळी ते कसे स्ट्रेचिंग करतात आणि प्रत्येकाला ती गरज आहे. आपल्या बॉडीची स्ट्रेचिंग होणं गरजेचं असतं. भलेही तुम्ही कोणत्याही वयाचे असा, पण शरीराची स्ट्रेचिंग होणं गरजेचं असतं आणि ते फील करायचं असतं. आपल्या बॉडीचे कुठले पार्ट स्ट्रेच होत आहेत. एक्सरसाइज नंतरही तुम्ही जेव्हा स्ट्रेचिंग करता तर कुठल्या मसल स्ट्रेच होत आहे ते सगळं फील करायचं. आणि जेव्हा फील करतो आपण आपली एक्सरसाइज होत असताना आपल्या कुठल्या मुवमेंट होतात, कुठले बॉडी पार्ट वापरले जातात, कुठले मसल वापरले जातात, हे जर आपण फील करत राहिलो तर ते जे एक्सरसाइज आहे ती आनंददायी तर बनणारच आहे, परंतु ती जास्त इफेक्टिव्ह होणार आहे आणि त्याचं तुम्हाला इतकी आवड लागणार आहे की तुम्ही लाईफ टाईम साठी असं म्हणणार की मी आता एक्सरसाइज कधी सोडणार नाही. आणि हेच आपल्या आरोग्याचं जे गमक आहे तर ते हेच आहे की आपली एक्सरसाइज आपल्याला शेवटपर्यंत करणं गरजेचं आहे. अगदी आता वॅन्डा स्कॅरवेल्ली या लेखकाने असं म्हटलेलं आहे की मुवमेंट इज अ सॉन्ग ऑफ द बॉडी. म्हणजे आपल्या शरीराची जी मुवमेंट होती ती एक सॉन्ग आहे आणि जेव्हा आपण ती फील करतो तेव्हाच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. जसं की तुम्ही माइंडफुल वॉकिंग करा. वॉकिंग करत असताना आपल्या बॉडीचे कुठले पार्ट त्यामध्ये एंगेज होत आहे, कुठल्या मसल एंगेज होत आहेत, हे जेव्हा तुम्ही माइंडफुली बघाल तर तेव्हा तुम्हाला ते चालणं सुद्धा आनंददायी वाटेल. आणि समजा तुम्ही एक चेअरवर कायम तुमचं कंटिन्यू 4 ते 5 तास बसलाय तुम्ही आणि त्यानंतर बघा काय होतं. म्हणजे तुम्ही अनुभवलं असेल की जसं की प्रवासामध्ये आपल्याला कधी कधी कंटिन्यू 4 5 तास 6 तासांसाठी बसावं लागतं आणि त्यानंतर ती जी आता पायाला ज्या मुंग्या वगैरे येतात किंवा खूप वेळ असं सेन्सेशनच राहत नाही त्या पायांना, तर ती जी फिलिंग आहे तर ती तुम्ही अनुभवली असेल. तर त्याचं कारणच आहे की आपल्या बॉडीची मुवमेंट होत नाही म्हणून ती आपली बॉडी ते दाखवत असते की मुवमेंट करणं गरजेचं आहे. येस, आता स्ट्रेचिंग जी आहे ती आपल्या जॉईंटसाठी किती महत्वाची आहे. आपले जॉईंट हेल्दी राहण्यासाठी स्ट्रेचिंग आपली रोज असली पाहिजे. आता रेग्युलर मुवमेंट अँड वर्कआउट इज मस्ट फॉर हेल्दी लिव्हिंग. रेग्युलर आपलं जे वर्कआउट आहे ते निरोगी राहण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि मी नेहमी सांगत असते की आपलं शरीर हे एका कार सारखं आहे. जसं कारला बरेच दिवस जर उभी राहिली, चालू नाही राहिली, तर जसं तिला गंज चढतो, तिचे पार्ट काम करत नाही किंवा आपण नंतर स्टार्ट करायला गेल्यावर ती स्टार्ट होत नाही, तसं आपल्या शरीराचं आहे. आपलं शरीर सुद्धा कायम सर्व्हिसिंग मध्ये ठेवलं पाहिजे. सर्व्हिसिंग म्हणजे आपण कुठल्या माध्यमातून तर एक्सरसाइजच्या माध्यमातून ती सर्व्हिसिंग होत असते, मेंटेनन्स होत असतो. आणि त्याचबरोबर कार कार जी आहे तर त्या कारमध्ये आपण कधी रॉकेल टाकतो का हो? आपण जी कार घेतो अगदी आपलं खूप प्रेम असतं त्या कारवर आणि त्याच्यामध्ये आपण जे नंबर 1 डिझेल आहे, ऑइल आहे तेच वापरतो किंवा पेट्रोलवर असेल तर पेट्रोलच वापरतो. त्यामध्ये दुसरं कुठलंही हे वापरत नाही आपण इंधन. तर याचं कारण आहे की ती व्यवस्थित चालली पाहिजे आणि तेच आपल्या बॉडीच्या बाबतीतही आहे ना. आपण जर आपल्या शरीरामध्ये आपल्या न्यूट्रिएंट रिच फूड जर दिलं तरच आपलं शरीर सुद्धा शेवटपर्यंत आपल्याला चांगली साथ देणार आहे. आणि जर जर तुम्ही कारमध्ये जसं केरोसिन टाकत नाही तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण अनहेल्दी फूड नाही टाकलं पाहिजे. आणि त्याचबरोबर कार कार जशी आपण सतत चालू ठेवली पाहिजे, वर्किंग मध्ये ठेवली पाहिजे, तसंच आपल्या बॉडी सुद्धा ही कायम आपली मुवमेंट राहिली पाहिजे, वर्कआउट असलं पाहिजे, शरीराची ऍक्टिव्हिटी राहिली पाहिजे, तरच ती स्मूथली अगदी शेवटपर्यंत आपल्याला साथ देणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचं जे रोजचं रुटीन आहे त्यामध्ये एक्सरसाइज आणि स्ट्रेचिंग या दोन्ही गोष्टी अगदी महत्वाच्या आहेत. आता बऱ्याच लोकांना वाटतं की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, कुठलाच आजार नाहीये किंवा आमचं वजनही वाढलेलं नाहीये, तर आम्हाला काय वर्कआउट करण्याची गरज आहे. त्यांना सुद्धा वर्कआउट करण्याची गरज आहे, कारण आपलं शरीर जे आहे ते मुवमेंटसाठी बनलेलं आहे. ते यूज इट ऑर लूज इट. एक तर तुम्ही त्या मसल्स, त्या जॉईंट्स, त्या संपूर्ण याचा वापर करा, नाही तर तुम्ही ते गमावून बसाल. जसं की हळूहळू आपण काल बघितलं की मसल स्ट्रेंथ जी आहे ती कमी व्हायला लागते जेव्हा आपण वर्कआउट करत नाही, कुठली ऍक्टिव्हिटी करत नाही. तर ती मसल स्ट्रेंथ आपली चांगली ठेवायची असेल, आपले जॉईंट चांगले ठेवायचे असतील तर आपल्याला रोज एक्सरसाइज करणं आणि त्याचबरोबर एक्सरसाइज नंतर स्ट्रेचिंग करणं सुद्धा तेवढंच गरजेचं. आता स्ट्रेचिंग का गरजेची आहे? आता आपण म्हणाल की कार्डिओ केल्यानंतर आपलं मसल आपल्या कॅलरीज बर्न होतात आणि नंतर मग स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग खूप गरजेची आहे, कारण स्ट्रेचिंग नंतर आपल्या ज्या मसल पेन होऊ शकतात
त्या मसल पेन होणार नाही. त्यासाठी मसल रिलॅक्सेशन करण्यासाठी स्ट्रेचिंग गरजेची आहे. त्याचबरोबर आपल्या जे पाठीचा कणा आहे त्याच्यासाठी सुद्धा त्याची मुवमेंट व्यवस्थित व्हावी, त्याचं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी सुद्धा आपल्या स्पाईनसाठी खूप गरजेची आहे. त्याचबरोबर आपले जॉईंट्स, आपल्या मसल आणि पूर्ण आपल्या शरीराचे जे आरोग्य आहे ते जर आपल्याला चांगलं ठेवायचं तर आपल्याला स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर स्ट्रेचिंग अजिबातच तुमच्या शरीराची होत नसेल, मुवमेंट होत नसेल अजिबात, तर तुमच्या शरीरामध्ये टाईट मसल्स ज्या आहेत त्या टाईट मसल्स होऊ शकतात आणि तुम्हाला मग बॅक पेन असेल किंवा फ्रोझन शोल्डर असेल किंवा जॉईंट्स पेन असतील, असे प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण तुमचे जे स्ट्रेचिंग आहे तर ती या सगळ्या मसल रिलीफ ठेवण्यासाठी मदत करत असते. त्याचबरोबर जॉईंट सुद्धा आपले हेल्दी ठेवण्यासाठी मदत करत. त्याचबरोबर जर आपल्या मसल्स वीक असतील, मसल जर आपल्या कुठलाही ताण सहन करू शकत नसतील, एखाद्या दिवशी आपण 5 किलोचं वजन जरी उचलायला गेलो तरी आपल्याला कुठेतरी पेन व्हायला लागते. त्यामुळं कुठलाही वर्कलोड आपण आपल्या मसल्स घेऊ शकत नाही किंवा तुम्ही खूप वेळ बसू शकत नाही. जेव्हा तुमच्या मसल स्ट्रॉंग नसतील खूप वेळ बसण्याचं कामही करू शकणार नाही किंवा एखाद्या दिवशी थोडंसं काही रोजच्या रुटीनपेक्षा जास्त ऍक्टिव्हिटी करावी लागली तर तुमच्या लगेच मसल पेन करायला लागणार. म्हणजे तुमचं शरीर साथ देणार नाही. तुमच्या मनामध्ये किती असेल की मी हे काम करल, ते काम करल, ते काम करल, पण तुमच्या मसल आणि बोन जोपर्यंत तुम्हाला साथ देत नाही तोपर्यंत ते तुम्ही करू शकत नाही. आणि त्यासाठी त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर योगाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे, योगाचे प्रकार हे खूप छान प्रकारचं स्ट्रेचिंग आहे. माइंडच्या आरोग्यासाठी, आपल्या मनाच्या आरोग्यासाठी योगा तर उत्तम आहेच आहे. त्याचबरोबर एक उत्तम प्रकारचं स्ट्रेचिंगची मुवमेंट सुद्धा त्याच्यामधून आपली होत असते. आता स्ट्रेचिंगचे आपल्या फिजिकल लेवलला आपल्याला काय फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी? आपलं जे पोश्चर आहे तर ते इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. आता काही लोकांचं असे कुबड काढून बसतात किंवा त्यांचं हे चाललं असतं, कुबड काढून बसल्यामुळं किंवा आपलं पोश्चर जर ठीक नसेल तर आपलं ब्रिदिंग सुद्धा प्रॉपर होत नसतं. हे आपण जेव्हा ब्रिदिंगच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे. आणि त्यामुळे आपलं पोश्चर जर प्रॉपर असेल तर ते तर आपलं जे आरोग्य आहे तर तेच चांगलं राहत असतं. त्याचबरोबर म्हणजे हाडांचं आरोग्यही आणि त्याचबरोबर ब्रिदिंग पॅटर्नही आपला सुधारत असतो. त्यामुळं आपलं पोश्चर ठीक करण्यासाठी सुद्धा स्ट्रेचिंग महत्वाचा रोल प्ले करत असते तिथं. आणि अर्थरायटिस, ऑस्टिओपॅरासिस सारखे आजार हे आपल्यापासून लांब राहतात. म्हणजे ते आजार आपल्याला होऊ शकत नाही किंवा ते डिले होतात. आणि आपलं जर न्यूट्रिशन आपलं व्यवस्थित असेल, आपण न्यूट्रिशियस फूड जर खात असू तर हे आजार आपल्या जवळ येणार. आणि म्हणून आपण म्हणत असतो की 80% आपलं न्यूट्रिशन आणि 20% वर्कआउट आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवत असतं. त्याचबरोबर स्ट्रेचिंगमुळे आपले जे बोन्स आणि जॉईंट्स आहेत ते हेल्दी राहतात, त्यांची स्ट्रेंथ चांगली राहते, म्हणजे मजबूत होतात ते. त्याचबरोबर आपली इम्युनी सिस्टीम सुद्धा, आपली जी प्रतिकार शक्ती आहे ती सुद्धा चांगली होत असते. त्याचबरोबर आपली कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ म्हणजे आपलं हाडांचं आपलं हार्टचं आरोग्य सुद्धा, हृदयाचं आरोग्य सुद्धा आपलं चांगलं राहत असतं. त्याचबरोबर आपल्या ज्या लिम्फॅटिक सिस्टीम आहे आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या लिम्फ नोड्स असतात आणि त्या लिम्फ नोड्स मध्ये खूप सारं टॉक्झिन्स जमलेले असतात. आणि जर आपली मुवमेंट काहीच नसेल, एक्सरसाइज काही नसेल तर ते लिम्फ नोड्स मधला जो कचरा आहे तो कधीच साफ होत नाही, त्यामधला टॉक्झिन्स कधीच बाहेर निघत नाही. परंतु जेव्हा आपण वर्कआउट करतो, स्ट्रेचिंग करतो तर त्यावेळेस त्या लिम्फ नोड्स आहेत तर त्यातला टॉक्झिन्स बाहेर निघायला मदत होते आणि त्यामुळं आपल्या शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत तर ते बाहेर निघतात. त्याचबरोबर ज्यांना कुणाला कॉन्स्टिपेशनचा म्हणजे बद्धकोष्ठतेचा किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम ज्याला IBS म्हणतो, तो IBSचा ज्यांना कुणाला त्रास आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये मदत होतात स्ट्रेचिंगमुळे. ज्यांना कुणाला पोटाचा त्रास आहे तर त्यांनी सुद्धा स्ट्रेचिंग केली तर त्यांना यामध्ये मदत होणार आहे. आता स्ट्रेचिंग बाबत फॅक्ट काय आहे तर स्ट्रेचिंग फक्त एक दिवस केली तर होणार आहे का? तर नाही, आपल्याला रोज स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. जसं की आपण टायटलच दिलेलं आहे, स्ट्रेच लाईक अ कॅट. जसं प्राण्यांनाही कळतं की आपल्या शरीराला स्ट्रेचिंग गरजेची आहे, मुवमेंट गरजेची आहे, तसंच आपलं शरीर सुद्धा आपल्याला सांगत असतं की स्ट्रेच करणं गरजेचं आहे आणि स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. आणि ती स्ट्रेचिंग आपण रोज केली तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहणार आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी तुम्ही एक्सरसाइज नाही केली, समजा एखाद्या दिवशी एक्सरसाइज नाही केली तरी पण तुम्ही एक 5 ते 10 मिनिटं स्ट्रेचिंग करा, तुम्हाला फ्रेश वाटेल. असं होतं ना की कधी कधी
प्रवासामध्ये असो किंवा काही कारणामुळे आपल्याला एक्सरसाइजला वेळ मिळत नाही, पण त्यावेळेस तुम्ही एक 5 ते 10 मिनिटं वेळ काढून जर स्ट्रेचिंग केली, अगदी तुम्ही चेअरवर बसल्या बसल्या सुद्धा स्ट्रेचिंग करू शकता तुमचं वर्क, तुमचं काम चालू असताना. तर ती स्ट्रेचिंग सुद्धा तुमचं जे ब्लड फ्लो आहे ते व्यवस्थित करणार आहे आणि आपल्या मसल्सला रिलीफ देणार आहे. येस, येस, मी आता सांगितलं की आपण आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरी सुद्धा एक 5 ते 10 मिनिट वेळ काढून तुम्ही हे स्ट्रेचिंग करू शकता. त्याचबरोबर आपल्याला जेव्हा कधी वेळ असतो तर तेव्हा आपण बराच वेळ हा आपल्या सोशल मीडियावर, आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉप, टीव्ही याच्यावर घालवत असतो. तर हे करत असताना तुम्ही हे करा, रिअलाइज करा की बा खूप वेळ जेव्हा तासन तास आपण मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो, तर त्यावेळेस आपल्या ज्या मसल्स आहेत त्या एकदम टाईट व्हायला लागतात. कारण आपलं जे पोश्चर आहे तर ते असं झुकलेलं असतं मोबाईलमध्ये आणि त्यामुळं मानेचा भाग, पाठीचा भाग तो असा टाईट व्हायला लागतो. तर हे न करता आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अगदी तासन-तास मोबाईलमध्ये वेळ न घालवता एक थोडंसं आपण जर स्ट्रेचिंग केलं, तर त्याचा आपल्या आरोग्याला फायदाच होणार आहे. त्यामुळं जेव्हा-जेव्हा वेळ मिळेल तेव्हा-तेव्हा आपली ऍक्टिव्हिटी करणं, आपली स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. आणि स्ट्रेचिंग करत असताना आपलं जे शरीराचे मेजर एरिया आहेत, मोठे पार्ट आहेत, तर त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि एक जाणीवपूर्वक एक माइंडफुली बघायचंय की कोणता पार्ट माझ्या बॉडीचा, आपलं शरीराचं जे आहे की सुरुवातीला आपण ते वाक्य बघितलं की स्ट्रेचिंग एक्सरसाइज इज अ सॉन्ग, आणि ते सॉन्ग जेव्हा आपण ऐकायला लागू, शरीराचं जे ऐकायला लागू, शरीर आपल्याला सांगत असतं आणि जेव्हा त्याला फील करायला लागू, एक्सरसाइज करताना असेल, स्ट्रेचिंग करताना असेल, तर ते ते जे आहे तर त्याची नक्कीच आपल्याला आवड लागते आणि म्हणून आपण आपल्या शरीराचं ऐकायचंय. शरीरासोबत संवाद जो आहे आपल्या बॉडी पार्ट सोबत तो आपला असला पाहिजे की कुठं काय होतंय ते आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि स्ट्रेचिंग करत असताना कुठल्या मसल स्ट्रेच होत आहेत, कुठल्या पार्ट स्ट्रेच होत आहेत आणि किंवा कुठं टाईटनेस आहे, तो टाईटनेस रिलीज करण्यासाठी आपण कुठली स्ट्रेचिंग करायला पाहिजे हे सुद्धा आपण बघणं गरजेचं. येस, तर आज छोटासाच पार्ट होता स्ट्रेचिंग, पण त्याचं इम्पॉर्टन्स खूप आहे. कारण बऱ्याच लोकांचं असं आहे की वर्कआउट केल्यानंतर लगेच लिव्ह करतात किंवा स्ट्रेचिंग वर फारसं लक्ष देत नाही. स्ट्रेच करत असताना आपले बॉडी पार्ट स्ट्रेच होणं गरजेचं आहे. फक्त समोर जे मुवमेंट दिसते ती बघून तसंच करणं, पण त्यापेक्षाही आपलं ते कुठला भाग स्ट्रेच होतोय ते सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि तो जास्तीत जास्त स्ट्रेच करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर असा छोटासा आजचा टॉपिक होता स्ट्रेचिंगवर. आणि आता आपले जे शेवटचं आहे हेल्दी लिव्हिंग रिच्युअल्स, म्हणजे काय करायचं आहे, आपण कुठलं हे करायचे. डू स्ट्रेचिंग आफ्टर वर्कआउट. वर्कआउट नंतर तर तुम्हाला स्ट्रेचिंग करणं आहे, कारण वर्कआउट नंतर तुम्ही स्ट्रेचिंग जर नाही केलं तर तुमच्या मसल पेन करतील. त्यामुळे वर्कआउट नंतर तर करणंच गरजेचं आहे. त्याचबरोबर यू कॅन ऑल्सो डू स्ट्रेचिंग ऍज अ सेपरेट ऍक्टिव्हिटी. तुम्ही सेपरेट सुद्धा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वाटेल की आता बॉडी आपली खूप वेळ एका ठिकाणी बसलेली आहे किंवा एकाच पोझिशन मध्ये आहे, तर त्यावेळी तुम्ही एक 2 मिनिटाचं, 5 मिनिटाचं स्ट्रेचिंग ऍक्टिव्हिटी करू शकता. आणि त्याचबरोबर काही योगाचे प्रकार आहेत, जसे की सूर्यनमस्कार आहे. सूर्यनमस्कारामध्ये सुद्धा आपल्या बॉडीची पूर्ण स्ट्रेचिंग होत असते. संपूर्ण बॉडीची स्ट्रेचिंग ही सूर्यनमस्काराच्या याच्यामध्ये होत असते, त्या पोजेसमध्ये. तर त्यामुळं सूर्यनमस्कार जर आपल्याला येत असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार करा, किंवा नसतील येत तर शिकून घ्या. आणि सूर्यनमस्कारामधून सुद्धा खूप छान अशी स्ट्रेचिंग होते. त्रिकोणासन जे आहे त्यामधून सुद्धा होती, ते आपल्या रोजच्या वर्कआउटमध्ये ते आपण करतो. धनुरासन आहे, त्यामध्ये सुद्धा बॉडीची स्ट्रेचिंग छान होते. त्याचबरोबर भुजंगासन सुद्धा आहे. यातले बरेचसे प्रकार आपण वर्कआउट मध्ये करतो. तर हे जे आहे तर ते त्यामध्ये आपल्या बॉडीची स्ट्रेचिंग ही जे आहे तर ती व्यवस्थित होत असते. येस, थँक्यू. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. छोटासा टॉपिक होता पण महत्वाचा होता.